नमस्कार. 4 मे 2026ला बंगालचा निवडणुकीचे परिणाम यायला लागले आणि जसजसं परिणाम यायला लागला आणि लक्षात आलं की बंगालची गुंडागर्दी राज्य जाऊन एक चांगलं राज्य शासक येणार हे लक्षात आल्यावर तिथल्या पिंजलेल्या कंटाळलेल्या नागरिकांनी थोडासा नियम म्हटला तरी, कायदा हातात घेतला म्हटलं तरी चालेल, पण तो घेणं पण गरज होतं. आसनसोल येथील मंदिर कित्येक वर्षापासून टाळं लावून बंद केलं होतं, कारण आजूबाजूला राहणाऱ्या मुसलमान लोकांना त्याच्या घंटेचा त्रास होऊ नये म्हणून. आणि त्याबद्दल न्यायालयात पण दाद मागितली होती. दाद मागून न्यायालयाने ते टाळं उघडायला सांगितलं होतं, पण मुजोरी सरकार लक्ष देत नव्हतं आणि ते टाळ्यामध्ये ते देऊळ बंद होतं. त्या देऊळाचं टाळं तोडून लोकांनी वाट नाही पाहिली की आम्हाला आता सरकारी मदत मिळेल. ती लोकच सशक्त होऊन गेले आणि त्यांनी त्या देवळामध्ये जाऊन दर्शन घेतला. इतका प्रभाव पडतो की माझ्या मागे शासन उभं आहे हे जेव्हा लक्षात येतं, शासन माझ्या भल्यासाठी आहे हे जेव्हा लोकांना मनात सर्वसामान्य माणसं एवढं काम करू शकतात. हीच माणसं 15 वर्ष सहन करत होती. नुसतं मंदिर नाही तर अनेक बायकांचं शील, कटमनी, एक छोटंसं काम करायचं असेल तरी हे सगळं सहन करत होते. दुसरी गोष्ट ज्या बऱ्याच गोष्टी झाल्या आहेत, रोज नुसता ऐकून सुद्धा अंगाचा थरकाप उठतोय, पण अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे नियम सगळ्यांना सारखा होता, दुचाकीला हेल्मेट घालणं, पण ह्या नियमाला कुठल्याही मुसलमानाने पाळलं नव्हतं. ते त्यांची जाळीदार टोपी घालून जात होते. नुकसान जर अपघात झाला असता तर त्यांचं झालं असतं, पण ते कधी एकट्याचा अपघात होईल अशा पद्धतीचा करत नाही. करताना अपघात अशा पद्धतीचा असतो त्यांच्याकडूनचा की मी मरताना अजून 4 लोकांना घेऊन जाणार असा असतो. आणि आता त्या लोकांनी कुठेही वेगळा नियम, काही कायदा नाही, आहेच तोच कायदा. आता लक्षात आलं हे शासन आम्हाला सोडणार नाही. आत्ता बंगालमध्ये हेल्मेट मिळत नाही आहेत. हेल्मेट विक्री जोरदार चाललेली आहे. अजून एक गोष्ट म्हणजे आतापर्यंत कित्येक प्रादेशिक विधानसभा झाले बऱ्याच प्रदेशात, महाराष्ट्र वगैरे आणि तमिळनाडू वगैरे पण ह्याच्याबरोबरच होती. पण बंगालचा निकाल लागल्या ट्रम्पने मोदींचं अभिनंदन केलं. म्हणजे जगातील बऱ्याच देशांचं लक्ष बंगाल निवडणुकीवर होतं, केंद्रस्थानी होतं ती बातमी. बंगालचा निवडणूक झाल्या अखिलेशने जाऊन निवडणुकीचे परिणाम येता लगेच अखिलेशने जाऊन ममताची भेट घेतली. पण त्याआधी त्याने आयपॅक, जे ममताच्या निवडणुकीचं जी कंपनी बघत होती ते आयपॅक, प्रशांत किशोरची पूर्वाश्रमी प्रशांत किशोरची ती होती, त्या कंपनीचा कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल केलं आणि तो जाऊन ममता दीदींना भेटला आपली बाजू मांडायला. तर हे एवढे 15 वर्ष आपण फक्त ममताला दोष देता येईल का? हे फक्त ममतामुळे झालं का? नाही. सहन करायचे, एकजुटीने अन्यायाविरुद्ध पेटून उठायचं नाही, ह्या कारणामुळे एवढी वर्ष गेली. पहिल्यांदा जेव्हा अन्याय होतो म्हणून जाणवलं, 1-2 असे प्रसंग घडल्यावर ज्यावेळेला लोकांनी एकत्र येऊन त्याचा विरोध केला नाही,
मग तिकडची लोक शेफारत जातात. हे घरात सुद्धा होतं. बघा तुम्ही, ज्या वेळेला अन्यायाविरुद्ध छोट्या मोठ्या गोष्टीवर प्रत्येक वेळेला भांडलं पाहिजे असं नाही, पण आपण त्याचा विरोध तरी करतो हे पण जेव्हा दाखवत नाही, तेव्हा समोरचा माणूस वर चढ होतो. त्याला वाटतं हा डरपोक आहे, हे काहीच करू शकत नाही. तसंच ह्या समाजाबाबतीत झालेलं आहे, आपल्या हिंदू समाजाच्या बाबतीत, सनातनी समाजाच्या बाबतीत. जो उठतो तो बोलायला येतो. आणि ह्या निवडणुकीतून सगळे एकत्र आल्यामुळे, एकजुटीमुळे हा निकाल आला. आता बंगालचा नेता म्हणाला ममताला की तुम्ही हे देऊ नका, काय राजीनामा देऊ नका, आपण बांगलादेश आणि पश्चिम बंगाल एकत्रीकरण करूया आणि मोठा देश करूया आणि त्या देशाचं पंतप्रधान आम्ही तुम्हाला बनवतो. इतक्या पद्धतीने राजकारण, जागतिक राजकारण चाललं होतं. आणि आपल्याकडच्या बायकांना, बहुतेक बायकांना, आपल्याला काय राजकारणाशी संबंध, हो ह्या राजकारणामुळे सगळ्यात जास्त त्रास हा बायकांनाच होतो आहे. लक्षात ठेवा, जेव्हा ही अशी गुंडागर्दी वाढते, बायकांना त्यांचं शीलरक्षण नाही होत, त्यांच्या मुलांना मारलं जातं, डोळ्यासमोर कुटुंब उद्ध्वस्त होताना बघावं लागतं. आर्थिक चणचण जेव्हा निर्माण होतं तेव्हा घराचा हे करणं बायकांनाच त्रासदायक असतं. आणि आपण बायका मात्र आपल्याला राजकारणात काय करायचं असं म्हणतो. नाही, ज्यांना भीती वाटते, ज्यांना बोलायचं नाही, त्यांनी जरूर बोलू नका, पण जो बोलतो आहे, मुद्दे मांडतो आहे, कमीत कमी त्याला त्याचा साथ द्या, त्याचे पाय खेचू नका. आणि अशा बातम्या बघितल्यावर खरंच वाटतं की त्यावेळेला जर बंगालच्या लोकांनी 5-6 वर्षाच्या राज्यामध्येच जाणवलं होतं की आपल्या विरुद्ध हे सगळं होतं आहे, त्याच वेळेला एकी दाखवली असती, तर एवढी 10 वर्ष अजून जी मानसिक कुचंबणा झाली, बायकांची शीलभंग झाले, तेवढं नक्कीच झालं नसतं. तर आत्ता तरी आपण जागृत होऊया सगळ्या बायकांनी मिळून. आणि अशा प्रकारची गुंडागर्दी आणि कुठे होणार नाही. राजकीय अशा पद्धतीचं शक्ती अशा ह्याने बायकावर येणार नाही. ह्याच्यासाठी आपण बायकांनी एकत्र येणं खूप गरजेचं आहे. तुम्ही माझं ऐकता त्याबद्दल खूप आभारी आहे.